अमरावती महानगरपालिकेवर भाजपची सत्ता पूर्ण बहुमताने येईल असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे। अमरावतीत झालेल्या रोड शो नंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली। आज अमरावतीच्या नागरिकांनी आमच्या रोड शोला जो प्रचंड प्रतिसाद दिला त्यावरून हे स्पष्ट आहे की या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अमरावतीमध्ये भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत या ठिकाणी मिळणार आहे। मुख्यमंत्री म्हणाले की अमरावती शहरासाठी विकास कामांचा मोठा आराखडा राबवण्यात येत आहे। अमृत योजनेअंतर्गत 998 कोटी रुपयांचा निधी शहराला देण्यात आला असून यामुळे पाणी पुरवठा, ड्रेनेज आणि नागरी सुविधा अधिक सक्षम होणार आहेत। त्याचबरोबर अमरावती विमानतळावर आशिया खंडातील सर्वात मोठं वैमानिक प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आलं असून यामुळे अमरावतीच्या विकासाला नवीन गती मिळणार आहे। पायाभूत सुविधांबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की अमरावतीतील भुयारी गटासाठी 256 कोटी रुपये, भुयारी गटार योजनेसाठीही 256 कोटी रुपयांची तरतूद, तसंच शहरासाठी महत्त्वाच्या असलेल्या अंबा नाल्याच्या विकासासाठी 100 कोटी रुपये देण्यात येणार आहे। या सर्व विकास कामांमुळे अमरावती शहर अधिक आधुनिक आणि सुव्यवस्थित होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। त्यामुळेच अमरावतीची जनता भाजपच्या पाठीशी ठामपणे उभी राहील आणि एकमताने बहुमताने कौल देईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। 5 वर्ष अमरावती महानगरपालिका भारतीय जनता पक्षाकडे होती। त्या काळामध्ये अनेक योजना या क्षेत्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून झाल्या। अमृत 2 ची पाणी पुरवठा योजना असेल, 998 कोटी रुपये माननीय मोदीजींच्या अमृत योजनेतून या ठिकाणी मिळाले। रस्ते विकासाला जवळपास 212 कोटी रुपयाचा आराखडा आपण मंजूर केला। आणि एवढंच नाही तर दक्षिण एशियातील सर्वात मोठी विमान प्रशिक्षण संस्था ही देखील अमरावतीमध्ये लवकरच सुरू होते आहे। त्याचं बांधकाम अंतिम टप्प्यामध्ये आहे। या ठिकाणी वडाळी तलाव पर्यटन विकास असेल, बडनेरा सांस्कृतिक भवन असेल, पीएम ई बस सेवा असेल, वेगवेगळ्या प्रकारचे सौंदर्यीकरण असतील, अशा अनेक गोष्टी रस्त्याच्या, पाण्याच्या, भुयारी गटाराच्या, तलाव सुशोभीकरणाच्या या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या या कारकिर्दीमध्ये आपण केल्या। अमरावतीला टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून रोजगाराची मोठी संधी मिळवून दिली आणि आता माननीय प्रधानमंत्र्यांनी पीएम टेक्सटाईल पार्क देखील अमरावतीला दिल्यामुळे पुढच्या काळामध्ये लाखो लोकांना या ठिकाणी रोजगार प्राप्त होणार आहे आणि त्या दृष्टीने देखील अमरावती आता सज्ज होत आहे। पुढच्या काळात अनेक कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतले आहेत। पर्यावरणपूरक वाहतूक धोरण असेल, ज्यात डिव्हायडर असेल, सुशोभीकरणाचं पार्किंग असेल, सुलभ शौचालय असतील, स्मार्ट आणि इंटेलिजंट वाहतूक प्रणाली असेल, भुयारी गटार योजनेचा अजून एक टप्पा 256 कोटीचा, अंबा नाला पुनरुज्जीवन 100 कोटी रुपये, असे अनेक कामं हे आता हातामध्ये आम्ही घेतो आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात आपण काम करणार आहोत। आपल्याला माहिती आहे अंबादेवीचा जो प्रकल्प आहे 200 कोटी रुपयाचा, त्यालाही राज्य सरकारने मान्यता दिलेली आहे। छत्री तलाव पर्यटन असेल, वडाळीचा दुसरा टप्पा असेल, अशा अनेक गोष्टी आपण या ठिकाणी हातामध्ये घेतलेल्या आहेत आणि मला विश्वास आहे पुढच्या काळामध्ये या अमरावतीला एक अत्यंत महत्त्वाचं शहर म्हणून विकसित करण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत। आपल्याला कल्पना आहे की भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी या अमरावतीमध्ये आणि मग पश्चिम विदर्भ आणि विदर्भामध्ये शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार केला आणि आज अमरावती आणि या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आमची मुलं शिकतायत आणि आमच्या मुलांची इच्छा आहे की अमरावतीमध्ये आयटी देखील आलं पाहिजे। त्याही दृष्टीने पुढच्या काळामध्ये आम्ही विशेष प्रयत्न करून या ठिकाणी आयटीच्या संदर्भातली गुंतवणूक आली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। आज
खरं म्हणजे मला फार उशीर झालाय, कारण मला अकोल्याची सभा करायची आहे आणि एअरपोर्टवरनं 5:30-6 नंतर फ्लाईट तिकडच्या उडणार नाही. त्यामुळे मी अधिक या ठिकाणी बोलणार नाही. पण मी सर्व माध्यम प्रतिनिधींचे मनापासून आभार मानतो की आपण देखील या ठिकाणी थांबलात आणि अमरावतीच्या जनतेला आश्वस्त करू इच्छितो, पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीवर तुम्ही या ठिकाणी विश्वास दाखवल्यानंतर अमरावतीला या महाराष्ट्रातले एक आधुनिक शहर म्हणून आम्ही तयार करून दाखवू, हा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.